जसा राकेश टिकेती तिकडे काँग्रेसने उभा केलेला आहे ना, तसा तुला शरद पवारांनी इथं उभं केलाय महाराष्ट्रामध्ये. परंतु महाराष्ट्र तुला नासू देणार नाही आम्ही. तुला इतकं सोपं वाटतंय का? बस कर तुझा नालायकपणा. हा, समाजाचा अपमान होऊ देणार का ना आपले. अरे करोडो नोकऱ्या काय तुझ्या घरातून देतो का शेंबड्या? तुला सांगितलंय पहिलं लिहून घे ना शरद पवाराकडनं ओबीसी मधनं द्याल का म्हणून. ते नाही, त्याच्यावर तो राहुल गांधी बोलतोय तिकडं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू. त्याच्यावर एक शब्द बोलू का बरं बोलत नाही? तो म्हणतोय आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू. त्याच्यावर काहीच बोलत नाही. हा, त्याच्यावर वेड्याचं सोंग मला ऐकायलाच आलं नाही जसं काही. हेच जर मोदींनी बोललं असतं तर बया 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 पार सुतळी बॉम्ब लागला असता तुझ्या पार्श्वभागाला, उड्याच मारल्या असत्या मग तर तू. हो, सुपडा साफ होईल म्हणत होता हरियाणामध्ये. चालला शेंबडा. हा, याला एका शिक्षकाचा पण फोन आला होता मला संभाजीनगर मधून, जिथं ह्याच्या मुली आहे ना क्लासला जात होत्या. त्यांनी पण सांगितलं. सगळ्यांचे फोन येत आहेत, अगदी दिग्गजांचे फोन येत आहेत मला, दिग्गजांचे, जे अगदी याच्यासोबत जोडले गेले होते ना त्यांचे, की ताई तुम्ही बोललेल्या एक शब्द खरा आहे. नीच माणूस आहे हा, नीच. अरे ते किशोर चव्हाण म्हणून आहेत, कसलं काम आहे त्या व्यक्तीचं, काय अभ्यास आहे, किती संयमी माणूस आहे तो. त्याच किशोर चव्हाण दादांनी ते म्हणतात की ताई आम्ही बसलो त्याच्यासोबत आणि त्यांचेच पेपर घेऊ. त्यांचं मी ते अनालायझर चॅनलवर त्यांची मुलाखत बघितली की त्यांचेच कागदपत्र घेतले, त्यांचेच कागदपत्र घेऊन बसला वाशीमध्ये. त्यांच्याच कागदपत्रावर यांनी स्थगिती घेतली आहे आंदोलनाला याच्या, आणि नंतर त्यांच्यावरच मुतला. अरे तू कुणाचाच नाहीये, तू फक्त याचा आहे, जो दिन मनी आणि तोच माझा मनी. नाही, जो दिन मनी तोच माझा धनी, असा हा जरांगे आहे. जो त्याला मनी देईल तोच त्याचा धनी आहे. हा, अशी याची परिस्थिती या जरांगेची. तर अशा पद्धतीमध्ये ह्याने याचा नांगानाद चालू केलेला आहे. परंतु समाजातल्या तमाम मराठा बांधवांना माझी विनंती आहे, याच्या नागड्या नाचाला भाळून जाऊ नका आणि धर्माला विरोध करू नका, धर्माशी गद्दारी करू नका, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा उदाहरण देईल तुम्हाला, ह्याच्या गर्दीचं उदाहरण पुन्हा एकदा देईल की ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला काय झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा एकदा माहिती देतेच की तो जगाचा तारणहार होता, तो जज, बरोबर ना? श्रीकृष्ण म्हणजे जज. त्याच्या न्यायालयात जाणारा हा चोर पण जाणार, चांगला पण जाणार आणि वाईट पण जाणार. मग पांडवही गेले होते मदत मागण्यासाठी, कौरवही गेले होते. दुर्योधन त्यांच्या पायाशी बसलेला होता आणि अर्जुन त्यांच्या मुंडक्याजवळ बसलेला होता, कारण श्रीकृष्ण झोपलेले होते. सकाळी सकाळीच गेले दोघेही. दुर्योधनाला वाटलं श्रीकृष्ण उठल्याबरोबर मला बघितलं की मी सांगेल की मी तुम्हाला अगोदर दिसलोय, म्हणजे मला तुम्ही अगोदर मी जे मागेल ते द्या. जशी श्रीकृष्णाची झोप झाली तसे त्याला समोर पहिले दिसले ते दुर्योधन, आणि त्याने सांगितलं की श्रीकृष्ण तुम्ही न्यायदेवता आहात, आता तुम्ही अन्याय करू नका. अगोदर गेलेला तर कोण होता? अर्जुन गेलेला होता. तरीही दुर्योधन काय बोलला की तुम्ही बघितलं, पहिली दृष्टी तुमची माझ्यावर पडली, त्यामुळे आता मला जे पाहिजे ते तुम्ही द्यायचं. कृष्ण म्हटले माग काय पाहिजे? माझ्याकडे म्हटले 10 कोटी सेना आहे बघा, 10 कोटी नाही, सॉरी 100 कोटी, 100 कोटी माझी सेना आहे, नारायणी सेना, आणि एकीकडे मी आहे. तुला काय पाहिजे सांग? हा अज्ञानी ना, अज्ञानी. ह्याला वाटलं कृष्णाला घेऊन मी काय करू? तो म्हटला मला 100 कोटी तुमची जी नारायणी सेना आहे ती पाहिजे, घेऊन जा.
अर्जुन खुश की अरे निर्माताच या सृष्टीचा माझ्यासोबत आहे, आणखी काय हवंय मला. आता जिंकलं कोण, हे 5 आणि यांच्यासोबत श्रीकृष्ण. बरं, याचे आजोबा पंजोबा गुरु सगळे यांनी याच्यासोबत घेतले. कौरवांनी काय केलं, काका मामा सगळे यांच्यासोबत घेतले. ह्यांना शिकवणारे गुरु द्रोणाचार्य सगळे, महाभीष्म सगळे त्याच्यासोबत. त्यांना माहिती होतं हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही जी लढाई आहे ना आरक्षणाच्या नावाखाली जरांगेने टाकलेली, ही अगदी महाभारतासारखी आहे, लक्षात घ्या. अगदी सेम त्याच पद्धतीमध्ये काय झालं, गर्दी याच्याकडे लई, एवढं मोठं सैन्य याच्याकडं, कुणाकडे, कौरवांकडे. गर्दी गर्दी, मीच जिंकणार मीच जिंकणार, माझ्याकडं संख्या जास्त आहे. अरे ती संख्या कुणाची आहे हे तर बघ. नारायणी सेना कुणाची आहे, श्रीकृष्णाची आहे. श्रीकृष्णाची आहे नारायणी सेना. 1 मिनिट फक्त. तर त्याच्याकडे काय होतं, नारायणी सेना. ती कुणाची, श्रीकृष्णाची. हा कळायला पाहिजे ना की अरे ती नारायणी सेना श्रीकृष्णाची आहे. मग ज्या साईडला श्रीकृष्ण आहे त्या साईडला ती सेना कशी बरं वार करेल. त्याच पद्धतीत जे मराठी तू आता म्हणतोय ना आमचे आहेत ते. यस, जे तुझ्यासोबत तुला दिसत असं ना फार गर्दी फार गर्दी फार गर्दी, त्या गर्दीवर भाळू नका. महाभारतामध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्यामध्ये हरलं कोण, कोण हरलं त्याच्यामध्ये, कौरव. बरं, ते 100 होते आणि एवढी संख्या त्यांच्याकडे होती, त्यातला एकही राहिला नाही. आणि 5 होते आणि फक्त श्रीकृष्ण होते सोबत, ह्यातला एकही गेला नाही. त्याच पद्धतीत येणाऱ्या निवडणुकीमध्येही हेच होणार आहे. हे युद्ध जे आहे ना हे फार भयंकर असणार आहे आत्ता येणाऱ्या निवडणुकीचं. आणि ह्याच्यामध्ये मात्र संस्कार जिंकणार आहेत, ह्याच्यामध्ये मात्र धर्म जिंकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कौरव हे अधर्मी होते, पांडव हे धर्मनिष्ठ होते. म्हणून कौरवांचा वध झालाय त्या ठिकाणी आणि पांडवातला एकही गेला नाही. त्याच पद्धतीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये हेच आपल्याला दिसणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हेच चित्र आपल्याला दिसणार आहे. म्हणून माझ्या तमाम भावांना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुरुवात करा. जितका जास्त शेअर कराल मी दररोज लाईव्हला येणार, माझे व्हिडिओ टाकणार. तुम्ही लोकही माझ्याकडे दुर्लक्ष करायला लागलीत मला असं वाटतंय. म्हणून मी सुद्धा यस, तुम्हाला वाटत असेल मी दररोज लाईव्हला यावं, मी दररोज धर्मासाठी लाईव्हला यावं, धर्म वाचला पाहिजे, धर्म जगला पाहिजे. हा, अधर्म्यांचा जर आपल्याला पराभव करायचा असेल, तुमची इच्छा असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. त्याची गरज आहे आता. म्हणून सर्वांना विनंती आहे. आता जवळजवळ 900 लोक बघतायत आणि 900 लोकांना विनंती आहे माझी, 100 लोकांनी जरी त्यातल्या शेअर केला तरी भरपूर झालंय. तुमचं व्हॉट्सअप असेल, तुमचं फेसबुक असेल, जास्तीत जास्त शेअर करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजेच ज्या वेळेला मी लाईव्हला येते किंवा माझे व्हिडिओ पडतात त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजेत ना. तर सबस्क्राईब करा पटापट आणि लाईक करायला विसरू नका. कारण तुमचं लाईक आणि कमेंट मला बळ देते. हेच माझं चॅनल आहे. न्यूज चॅनलवाले लावत नाही हो माझ्या बाईट. हां, ते पत्रकार सांगतायत की ताई तुमच्या बाईट नाही लावायच्या, ह्याच्यासाठी सुद्धा पॅकेज दिलेले आहेत, त्यामुळं माफ करा आम्हाला. म्हणून हेच माझं चॅनल आहे आणि हे माझं चॅनल पळालं पाहिजे, बरोबर ना. हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. मग जर मी धर्मासाठी काम करते असं तुम्हाला वाटत असेल, मी योग्य आहे असं तुम्हाला वाटत असेल, जे तुम्ही सिद्ध करून दिलंय, माझ्या तमाम हिंदू भावा बहिणींनी सिद्ध करून दिलंय, संगीताताई वानखेडे बोलती ते खरं आहे, ती एकही शब्द खोटा बोलत नाही, तर पुन्हा जास्त व्हायरल करा मला, सुचायला हरकत नाही.
गुड नाईट, शिवरात्री. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानगे रजा घेते.